हॅलो, आज आपण बघणार आहोत अयंगार बेकरी स्टाईल रवा केक। त्यात अजिबात अंड किंवा मैदा याचा वापर करणार नाही आणि तोही कढईमध्ये बनवणार आहोत। म्हणजे तुमच्याकडे जरी ओव्हन नसला तरी कढईमध्ये हा केक इझिली बनवून रेडी होतो। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, तुमच्याकडे जो रवा अवेलेबल असेल, जाड बारीक कोणत्याही साईजचा तुम्ही रवा वापरू शकता। साखर, मिल्क पावडर टाकून त्याला साखर बारीक होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। सर्व साहित्य प्रमाणासह डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। साखर पूर्णपणे बारीक होऊन थोडंसं रवाळ मिश्रण झालेलं आहे। असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा। आता या मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे दही, दूध, अर्धा वाटी होईल इतके तूप आणि हेही मिक्सरला फिरवून एकत्र करून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवून घेत असताना बॅटर खूप घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं दूधही ॲड करू शकता। तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी विलायची पावडर घातली तरीही केकला छान टेस्ट येईल। केकचं बॅटर रेडी झालेलं आहे। हे बघा, या कन्सिस्टन्सीवर आपल्याला हे बॅटर पाहिजे। यापेक्षा जास्त घट्ट आणि पातळही नको। यामध्ये आपण रव्याचा वापर केला आहे, त्यामुळे बॅटर 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजे ते छान फुललं जाईल। आता एखाद्या केक टिनला बटर पेपर टाकून मोल्ड सेट करायचा आहे। केक टिन नसेल तर एखाद्या डब्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, त्यामुळे केक भांड्याला चिकटणार नाही। 10 ते 15 मिनिटांनंतर बॅटरमध्ये इनो घालून थोडंसं पाणी टाकून एकाच डायरेक्शनने फिरून त्यामध्ये एअर बनवून घ्यायची। इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इथे खायचा सोडा देखील वापरू शकता। इनो किंवा सोडामुळे केक छान फुलला जाईल। आता हे बॅटर मोल्डमध्ये टाकून त्याला लगेचच बेक करायला ठेवायचं आहे। कढई मी इथे 10 ते 15 मिनिटांपूर्वी आधीच तापत ठेवलेली होती। कढई आधीच तापलेली असायला हवी। पदार्थामध्ये आपण इनो वापरलेला असतो आणि त्याला लगेच वाफ मिळाली नाही की ते आतून कच्चं राहू शकतं किंवा जाळी सुटत नाही। आता वरून गार्निशिंगसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टुटी फ्रूट टाकली तरी चालेल। मी इथे वॉटरमेलन सीड्सचा वापर केलेला आहे। आता ह्याला एखाद्या घट्ट झाकणाने झाकून घ्यायचं आहे। सुरुवातीचे 5 मिनिटं हाय फ्लेमवर व नंतर 35 ते 40 मिनिटांसाठी मंद गॅसवर केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। टूथपिकच्या मदतीने किंवा फोर्कच्या मदतीने आपण तो चेक करू शकतो। चमचा केकमध्ये घातल्याच्या नंतर असा सरळ राहिला म्हणजे केक आपला आतपर्यंत छान शिजलेला आहे किंवा बेक झालेला आहे। आता त्याला बाजूला काढून त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा। 15 ते 20 मिनिटांनंतर थंड झाला की त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि बटर पेपर काढून घ्यायचा। इथे अयंगार बेकरी स्टाईल मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा रवा केक बनवून तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा। 7 ते 8 दिवस हा केक आरामात टिकतो आणि अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतो। त्यामुळे एकदा नक्की करून पहा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा कसा झाला आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे